मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेल्या प्रशिक्षणार्थी शैक्षणिक पात्रतेनुसार पदावर कायमस्वरूपी रुजू करण्याबाबत औंढा नागनाथ तहसीलदारामार्फत दिले मुख्यमंत्री यांना निवेदन। औंढा नागनाथ तहसीलदारामार्फत निवेदन देण्यात आले की कौशल्य रोजगार उद्योग विभागाचा शासन निर्णय 2024 प्रमाणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झाली आहे। ठरलेल्या कालावधीत आम्ही प्रशिक्षण पूर्ण करत आहोत। प्रशिक्षणादरम्यान आम्हाला शासकीय कामकाजाचा विविध बाबीचे सखोल मार्गदर्शन व प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींना मिळत आहे। या योजनेअंतर्गत दिलेल्या प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आम्हाला शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी शासकीय पदावर रुजू करून घ्यावे। राज्याच्या प्रगतीत आमचे योगदान देण्यासाठी आमच्या भविष्याची दिशा निश्चित करावी। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रलंबित असणाऱ्या प्रशिक्षणार्थींच्या प्रमुख मागण्या। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण 6 महिने असून प्रशिक्षणार्थींना कालावधी वाढवण्यात यावा। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रुजू झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना प्रवास भत्ता व महागाई भत्ता लागू करावा। सर्व प्रशिक्षणार्थी यांना 6 महिने प्रशिक्षण प्रमाणपत्र देऊन सरळ सेवा भरतीत आरक्षित ठेवून लावता आम्ही सर्व प्रशिक्षणार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रांची चौकशी पडताळणी करून सरसकट रुजू करून घेण्यात यावे। अशा प्रमुख मागण्यांचे निवेदनाद्वारे सरकारने हे निवेदन मान्य करावे। तसे निवेदन औंढा नागनाथ तहसीलदार वैजनाथ भालेराव मार्फत निवेदन देताना अध्यक्ष ज्ञानदेव चापके, उपाध्यक्ष बाबूसिंग जाधव, सुनील राठोड, राजू आव्हाड, सतीश चिकाडे, निखिल घुगे, सनूर राठोड, शरद काळे, कृष्णा राठोड, सोपान राठोड, संदीप नांगरे, अमोल पवार, सचिन राठोड, सीताराम गायकवाड, राजू आव्हाड, विजय ठोंबरे आदींनी औंढा नागनाथ तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन दिले आहे। न्यूज 9 मराठीसाठी नागनाथ मुळे, औंढा नागनाथ। 2024 तहसील कार्यालय औंढा नागनाथ या ठिकाणी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्याअंतर्गत निवड झालेले जे काही आम्ही प्रशिक्षणार्थी आहेत यांनी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे की जे काही आमचं 6 महिने कार्य आहे ते वाढवून देण्यात यावं आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच ठिकाणी शैक्षणिक पात्रतेनुसार आम्हाला पदावर कायमस्वरूपी करण्यात यावं। या संदर्भात आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे।